नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। गोवा वेस येथील कॉर्पोरेशनचे कॉम्प्लेक्स पाडू नये। कॉम्प्लेक्समधील 56 गाळेधारकांची मागणी धरू लागली आहे जोर। 60 वर्षे टिकणारी इमारत 31 वर्षातच का जात आहे पाडाविली, असा केला प्रश्न। अलारवाड सांडपाणी प्रकल्पाची चौकशी, याचिकाकर्त्यांनी मांडली आहे आपली बाजू। हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा मनपाचा घाट। आता पाहू सविस्तर बातम्या। गोवा वेस येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स कमीत कमी 5 वर्षे पाडू नये अशा मागणीचे निवेदन 56 गाळेधारकांनी खासदार मंगला अंगडी यांना दिले आहे। गोवा वेस येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील 56 गाळेधारकांनी खासदार मंगला अंगडी यांना साकडे घातले असून आणखी कमीत कमी 5 वर्षे तरी सदर कॉम्प्लेक्स पाडू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समधील 56 गाळेधारकांना 15 दिवसाच्या आत कॉम्प्लेक्समधील दुकाने खाली करा अशी नोटीस बेळगाव महापालिकेने बजावली आहे। सदर कॉम्प्लेक्स जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर गाळेधारकांनी खासदार अंगडी यांची भेट घेऊन सदर कॉम्प्लेक्स मधील दुकानांना 5 वर्ष आणखी अवधी वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे। केवळ मागील 32 वर्षापूर्वी सदर कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून आणखी 15 ते 20 वर्षे या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सहज टिकू शकते असे व्यापाऱ्यांनी खासदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। गेल्या 30 वर्षापासून आम्ही या दुकानात भाडे करू आहोत। जवळपास 300 ते 400 कुटुंबे या दुकानातून रोजगार करून उपजीविका करतात। दरमहा नियमितपणे मनपाला भाडे देत आले आहेत। त्यामुळे आणखी कमीत कमी 5 वर्षे अवधी वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। कॉर्पोरेशनचं कॉम्प्लेक्समधून आलेलो आहे मॅडमने भेटायला MP-ना की आम्हाला 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी नोटीस दिली अचानक की एकदम तुम्ही खाली करा, बिल्डिंग जरा पडायला आले म्हणून। खरं तशी काय बिल्डिंग नाही आहे म्हणून आम्ही मॅडमना रिक्वेस्ट करायला आलो आहे। मॅडमनी पण प्रॉमिस दिलेली आहेत, DCशी पण मॅडम बोललेले आहेत आणि पाहिजे तर त्यांनी CMकडे पण जाऊन आमच्यातर्फे आमचं मागण्या सांगतो म्हणून म्हणलेत आणि आम्हाला टाईम मिनिमम 5-6 वर्ष तरी आम्हाला मिनिमम टाईम द्यावं म्हणून आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे। मॅडमनी ॲग्री झालेले आहेत। ॲग्री म्हणजे MLA साहेबांनी पण तेच रिक्वेस्ट केली, त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे MLA साहेबांनी। सगळ्यासाठी आम्ही प्रयत्न केलो आहे, आम्ही सक्सेस होऊ असं आम्हाला वाटतं आहे। आमची एकच विनंती आहे की सर्वांचे म्हणजे 400 फॅमिलीज डिपेंडेंट आहेत, त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही सर्वांना विनंती करतो आहे। कायम म्हणजे 3-4 वेळा आपण विनंती केली, ॲप्लिकेशन्स दिले आहेत आणि त्याच्यापासून होणारे नुकसान अनेक आहेत आणि 2 वर्षापासून कोविडसाठी जे धंद्यावर परिणाम झाला होता आणि बंद होती दुकानं, त्या काळात पण आपल्या लोकांनी भाडं दिलेलं आहे। तर हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी कन्सिडर करून आम्हाला थोडी मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आहे। धन्यवाद। आणि आम्ही GST वगैरे उत्पन्न गव्हर्नमेंटला आमच्यापासून करोड रुपये मिळत आहेत, भाड्याच्या रूपाने, GSTच्या रूपाने, इन्कम टॅक्सच्या रूपाने सगळ्या तऱ्हेने मिळत आहेत। त्या कारणानं हे असं अचानक करून गव्हर्नमेंटात नुकसान आणि आमचं पण नुकसान होणार आहे, ते आम्ही रिक्वेस्ट करायला आहे, आम्हाला जरा मुदत द्यावी। निवेदनाचा स्वीकार करत या संदर्भात आपण स्वतः मनपा आयुक्तांशी बोलणार आणि नक्कीच गाळेधारकांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन खासदार मंगला अंगडी यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे। ಅದು ಗೋವಾಸ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಿಂದ ಇಲ್ಲೆಲ್ಲರೂ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದೇನು ಡೆಮಾಲೇಷನ್ ಮಾಡಾಕತ್ತಿದ್ದಾರಂತ ಸ್ವಲ್ಪ DC ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ಅದು ಈಗ ಅದೇನು ಭಾಳ ವರ್ಷ ಆಗಿಲ್ಲ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಿ 35 ಇಯರ್ಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೀವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಇವಾಗ DC ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ನೋಡಿಕೊಂಡು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ DC ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ಥರ ನೋಡಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ನೋದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದೇ ನಾವು ಇನ್ನೂ MLA ಜೊತೆ ಅದು ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಅದು ಏನಿದೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಇನ್ನೂ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಳ್ತೀವಿ। राज्यसभा सदस्य रणा कडाडे यांच्या कानावर देखील व्यापाऱ्यांनी सदर गाळेधारकांनी हा मुद्दा घातला असून त्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। वादग्रस्त अलारवाड सांडपाणी प्रकल्पावर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। वादग्रस्त अलारवाड सांडपाणी प्रकल्पाच्या चौकशीसाठी बेळगावात दाखल झालेल्या लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने मंगळवारी अलारवाडला जाऊन प्रकल्पाची पाहणी केली। तसेच महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली। यावेळी अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र याचिकाकर्त्यांनी योग्य ती माहिती दिली। अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पूर्ण तयारी झालेली असताना तसेच या ठिकाणी 1995 एकर जमिनीचे संपादन झालेले असताना
पुन्हा हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा घाट बेळगाव महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभाग घालत आहे। या संदर्भात बेळगावचे शेतकरी कर्नाटक उच्च न्यायालयात गेले। तसेच बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, पत्रकार प्रसाद प्रभू आदी 5 जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या संदर्भातील चौकशीसाठी मंगळवारी कर्नाटक लोकायुक्त विशेष अधिकारी बेळगावला आले होते। यावेळी महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकारी वर्गाला चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। या दरम्यान याचिकाकर्त्यांनी योग्य ती माहिती दिली आहे। संपूर्ण बेळगाव शहराचे सांडपाणी बळ्ळारी नाल्याला सोडण्यात आले, याचा आलारवाड्याच्या प्रकल्पाला काहीही संबंध नाही। नारायण सावंत यांनी कागदोपत्री माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांची बाजू कशी बरोबर आहे हा मुद्दा सांगितला। बेळगावमध्ये जे सांडपाणी प्रोजेक्ट 1985ला आलारवाडमध्ये करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि त्याचं संपूर्ण जमीन भूसंपादन आणि हे प्रोजेक्ट असं होतं की कॉर्पोरेशन सिटी न 1967पासून ही योजना अशी करायची म्हणून नियोजन केलेलं होतं। त्याच्यात मधल्या पिरियडमध्ये त्यांनी 2 भूसंपादनं केलेली होती। ती शेतीच्या जमिनीमधून होती म्हणून ती शेतकऱ्यांना ड्रॉप करून घेतलेली होती। त्याच्यानंतर हे शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही माळा जमिनीमध्ये हे प्रोजेक्ट करा म्हणून हे आलारवाडमध्ये प्रोजेक्ट शिफ्ट करण्यात आलं आणि तिथं कॉर्पोरेशनची 50 एकर स्वतःची जमीन आहे। त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये असं लक्षात आलं की आम्हाला अनेक ॲडिशनल लँड 145 एकर जमीन पाहिजे आणि ती 45 एकरसुद्धा ॲक्विशन करून घेण्यात आली। एवढं करून तिथपर्यंत त्या जागेपर्यंत पाण्याची पाईपलाईन वेगवेगळे टेंडर काढून त्या जागेपर्यंत लाईन पण गेलेली आहे। ही काल आम्ही लोकायुक्तांना तीही निदर्शनं आणलं होतं। कॉर्पोरेशनचे अधिकारी दुसऱ्या जागेला त्यांना नेऊन सर्व मिसगाईड करत होते, कारण तिथून आम्हाला जवळजवळ 4 किलोमीटर अंतर त्यांना तिथं ज्या जागेवर हे युजिडी लाईन आलेली आहे आणि तिथून ते प्रोजेक्ट कुठं होणार आहे त्या जागेला 4 किलोमीटर अंतराच्या फरकानं त्यांना तिथं उभं करण्यात आलेलं होतं। यानंतर पत्रकार प्रसाद प्रभू यांनीही महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवले। उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे। मी नारायण सावंत, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, मी प्रसाद प्रभू पत्रकार आहे आणि इतर 3 शेतकरी आहेत। ही याचिका दाखल केल्यानंतर खरं म्हणजे कर्नाटक वॉटर सप्लाय बोर्डचं बेळगावचं कार्यालय आणि महानगरपालिका हे दोघं हादरून गेलेत। खरं म्हणजे त्यांनी हादरून जायची काही गरज नव्हती। आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय असं त्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी तर आम्ही लढणारच, पण महानगरपालिकेची सुद्धा जी फसवणूक झालेली आहे, महानगरपालिकेच्या काही जुन्या अधिकाऱ्यांनी म्हणा, पाणीपुरवठा खात्याच्या काही जुन्या अधिकाऱ्यांनी म्हणा, जे पैसे खाल्लेले आहेत, या संदर्भात आम्ही लढत आहे। आणि 195 एकर जमीन महानगरपालिकेला परत मिळवून देण्याचा सुद्धा आमचा लढा आहे। या लढ्यामध्ये 50 एकरमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंजर जमिनीमध्ये, नापीक जमिनीमध्ये करा, एवढीच आमची मागणी आहे। कर्नाटक लोकायुक्त विभागाचे जे अधिकारी निरंजन आले त्यांनाही आम्ही हीच बाजू मांडून दिली। त्यावेळेला कर्नाटकाच्या ह्या काही अधिकाऱ्यांनी, म्हणजे पाणीपुरवठा विभागाचे असो किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असो, यांनी आलारवाडमध्ये प्रोजेक्ट आम्ही केलाच नाही आणि यासाठी आम्ही हलग्यामध्ये करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना समजावून सांगितलं, साहेब विहीर खणण्यासाठी लोन घेतले जातात आणि विहीर काढलीच जात नाही आणि ज्यावेळेला ते लोन भरा म्हणून नोटीस येते तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं जातं आहे, विहीर कुठे काढलो आहे, बघ विहीरच नाही आहे तर लोन कुठलं भरणार। विहीर चोरीला जाण्याचा जो प्रकार आहे तसाच प्रकार आता हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP प्रकल्प चोरीला गेला आहे की काय असं म्हणायची वेळ आले। कारण तिथपर्यंत त्यांनी युक्तिवाद काय करतात की आम्ही बळ्ळारी नाल्यापर्यंत सांडपाणी नेऊन सोडलो, आलारवाडच्या प्रकल्पाचा कधी संबंधच नव्हता। त्याचे सगळे कागदपत्र, सगळे पुरावे आम्ही सन्माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत। आता विषय आहे, बळ्ळारी नाल्यापर्यंत जर पाणी सोडायचं होतं तर बळ्ळारी नाल्याच्या पलीकडे आलारवाडपर्यंत मॅनहोल किंवा टाकी बांधण्याचं काम का केलं? एक भली मोठी टाकी, आमच्याकडे फोटो आहेत त्याचे, 2012, 2013, 14च्या दरम्यान आम्ही ते फोटो पण काढलेले आहेत। पण आता ती टाकी तिथं अस्तित्वात नाही। भविष्यात हे मॅनहोल किंवा इतर जे पंपिंगसाठी जे वापरण्यात येण्यासाठी जे केलेलं होतं ते सगळं उद्ध्वस्त केलं जाणार आहे। याचा सगळ्याचा उद्देश एकच, हलगा शिवारामध्ये जी सुपीक जमीन आहे, तिबार पिकं घेतात, 3 वेळा पिकं घेतात तिथले शेतकरी, यांना देशोधडीला लावणे हा उद्देश साफ दिसायला लागला आहे। याच्यामागे कोण आहे, काय आहे, या अधिकाऱ्यांची दिशाभूल कोण करायला लागलं आहे, याची सगळी चौकशी लोकायुक्त आणि सन्माननीय उच्च न्यायालयानं करावी, एवढीच आमची मागणी आहे सर। या संदर्भातील अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात दिला जाणार असून त्यानंतर हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। गोवावेस येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स पाडू नये अशी 56 गाळेधारकांची मागणी जोर धरू लागली आहे।
गोवा वेस येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स अचानकपणे नोटीस देऊन खाली करण्याची सूचना केल्याने 400 कुटुंबे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे कॉम्प्लेक्स पाडू नये, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने जावे लागेल असा इशारा कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी दिला आहे. फक्त 31 वर्षे कॉम्प्लेक्स बांधून झाली असून या इमारतीचा अवधी 60 वर्षे असू शकतो. पण असे असताना देखील जाणीवपूर्वक आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी सिटी न्यूजशी बोलताना केला आहे. 56 दुकानदार भाड्याने आहेत आणि एक 5-6 जरी कामगार म्हटले तरी एक 400 कुटुंब याच्यावर अवलंबून आहेत आणि ऑफिस वगैरे आहेत वरती, ते काही गव्हर्नमेंटचे आहेत, त्यांना काय फरक पडत नाही. किंवा इथून दुसरीकडे गेलो तरी त्यांना पण थोडं प्रॉब्लेम आहेच. जवळजवळ आता 400-500 कुटुंब निरुद्योगी होऊन जातात. हां, होय. आमदारांनी पण आश्वासन दिलं. आता झाले एक 20 वर्ष झाले मी तर स्वतः काम करतो. आता हे दुकानं पडवायचं एक 15 दिवसाच्या आत नोटीस आली, त्याला आम्ही एकदम ढसळून गेलेलं आहे. आता आमच्या कुटुंबाचं सगळं हे होणार, कसं चालवायचं आम्ही विचारात खऱ्या पडलेलं आहे. आता कोविडमध्ये आमच्या मालकाने बी आम्हाला फुल पगार दिलेला आहे. आता याच्या पुढे आता आम्ही कसं करायचं, मालक लोक कुठं जायचं, आम्हाला कुठं पाठवायचं, हे मालक लोकांना टेन्शन पडलेलं आहे. याच्यापेक्षा प्रशासनाने जरा विचार करून कामगारांच्या तर्फे विचार करायचं मनापूर्वक आणि काय असेल ते मुदत वाढवून द्यायला पाहिजे. हे मी आमदार साहेब रोजदे, कमिशनर साहेब रोजदे किंवा DC आणि MP मॅडम त्यांच्यासाठी रिक्वेस्ट करत आहे. काय सांगता तुम्ही? सविस्तर चर्चाही केली आहे, पण अद्याप ठोस निर्णय झाला नाही. येत्या 4-8 दिवसात याबद्दल विचारणा करून गाळेधारकांचे हित जपावे व 5-6 वर्षे मुदत वाढ द्यावी अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. सह्याद्रीनगरमध्ये 10-12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. ಸಹ್ಯಾದ್ರಿನಗರದ ಸಾರಥಿನಗರ, ಡಿ ಗ್ರೂಪ್ ಕಾಲೋನಿ, ವಿದ್ಯಾನಗರ, ಪೊಲೀಸ್ ಕಾಲೋನಿ ಹಾಗೂ ಆಶ್ರಯ ಕಾಲೋನಿಗಳ ವಿದ್ಯಾನಗರದ ಆಶ್ರಯ ಕಾಲೋನಿ ಮುಂತಾದ ಕಾಲೋನಿಗಳ ರಹವಾಸಿಗಳು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಯಾವುದಕ್ಕಾಗಿ ಅಂತಂದರೆ ನೀರಿನ ಬಗ್ಗೆ. ನೀರು ನಮ್ಮ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ. ಈಗ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ 6-7 ವರ್ಷಗಳಿಂದ 3 ದಿನಗಳಿಗೊಮ್ಮೆ ನೀರು ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಇವತ್ತಿನ ದಿನದಲ್ಲಿ 10-12 ದಿನಗಳಿಗೊಮ್ಮೆ ನೀರು ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತಾಯಿದೆ. ಈ ನೀರು ಸರಬರಾಜು ಇಲಾಖೆ LNTಗೆ ಕೊಡುವುದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. LNTಯವರು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೀರನ್ನು ಬಿಡುವಂತಹ ವಾಲ್ಮಾನಗಳ ಕಡೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದರಿಂದಾಗಿ ನಮಗೆ ನೀರಿನ ಭಾವನೆ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ರಾಕಸ್ಕೋಪ್ ಮತ್ತು ಹಿಡ್ಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ನ ನೀರು ತುಂಬ ಹರಿದರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ನೀರಿನ ಭಾವನೆ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲ. ಈಗಲೂ ಕೂಡ ನೀರು ಅಲ್ಲಿದೆ, ಸಾಕಷ್ಟು ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ಇದೆ ಜಲಾಶಯಗಳಲ್ಲಿ. ನೀರು ಈಗ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸಹ್ಯಾದ್ರಿನಗರ ಒಳ್ಳೆಯ ಸುಂದರವಾದ ಪ್ರದೇಶ, ಒಳ್ಳೆಯ ವಾತಾವರಣ ಇರುವಂತಹ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಭಾವನೆ ಅತಿ ಮಿತಿಮೀರಿ ಹೋಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ನಾವು ಈ ನೀರಿನ ಒಂದು ಸರಬರಾಜು ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ಹಾಗೆಯೇ ಸಹ್ಯಾದ್ರಿನಗರದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು, ಗಟಾರಗಳು, ಬೀದಿ ದೀಪಗಳು ಇವೆಲ್ಲ ಇನ್ನೂ ಆಗಬೇಕಾಗಿವೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಈ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಈ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಸಹ್ಯಾದ್ರಿನಗರಕ್ಕೆ ಒಂದು ಸಲ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ಅವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇವೆ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನಾನು ನಿವೃತ್ತ ಅಧ್ಯಾಪಕ ನಾಮದೇವ್ ಕೃಷ್ಣ ಹತ್ತಿ ಅಂಥೇಳಿ अध्यापकनागी. थँक्यू. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स।
लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। बेळगाव मधील गुजरात भवन येथे बेळगाव दक्षिण विधानसभा क्षेत्र व ग्रामीण क्षेत्राच्या विस्तारक योजनेअंतर्गत दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। बेळगावमधील गुजरात भवन येथे दक्षिण विधानसभा क्षेत्र व बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विस्तारक योजनेअंतर्गत दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। या कार्यक्रमाला उपस्थित बसवराज यनकंची यांनी मार्गदर्शन केले। व्यासपीठावर बेळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुभाष पाटील, बेळगाव महानगर जिल्हा सरचिटणीस दादागौडा बिरादार, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, बेळगाव दक्षिण मंडळ अध्यक्ष गीता सुतार, मंगेश पवार आदी उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। ओल्ड गोव्यात जागतिक वारसा स्थळामध्ये बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर बंगल्याविरोधात गेल्या 85 दिवसापासून सत्याग्रह केला जात आहे। ओल्ड गोव्यामध्ये संरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या वादग्रस्त बेकायदेशीर बंगल्याशी संबंधित ओल्ड गोव्यात 85 दिवसांचा सत्याग्रह सुरू आहे। गोल्डा अल्मेडा आणि अँथनी डिसिल्वा यांनी आपले मनोगत व्यक्त करत बेकायदेशीर बंगला पाडेपर्यंत सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे। ओल्ड गोवा येथे 2 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झालेला निषेध बंगला पाडण्याची मागणी करत होते आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी सत्याग्रहादरम्यान सर्व परवाने रद्द केले होते। गोल्डा अल्मेडा आणि अँथनी डिसिल्वा म्हणतात की वादग्रस्त बंगला कोणत्याही किमतीत पाडला पाहिजे जो जागतिक वारसा स्थळामध्ये बांधला गेला आहे। I'm Golda Almeida from Asolna. Today is the 85th day of this protest regarding the illegal structure in the protected area in Old Goa, St. Cajetan Church. And till today, we are not getting any result of this protest. Our demand from day one was that we want the illegal structure which is in the heritage site in the protected area to be demolished. That was our demand from day one, and today 85 days have passed, but till today no result. And okay, they have issued the demolition notice, no doubt we are happy of it, but our demand was not the demolition notice. Our demand was to demolish the illegal structure, right? Because from top to bottom every illegality of it has been proved by our committee, and the government has, I don't know why the government is delaying in it. If he wants, he can do it in no time, because they have been done this before also. And now the elections also are over. And a kind request is to all the departments, please demolish this illegal structure and set us free. A kind request. एंथनी डिसिल्वा, हम लोग यहाँ ये सत्याग्रह पे बैठे हैं। आज 85 दिन हो गए। तो हम लोग जिस दिन एक निर्णय लिया कि ये जो बेकायदा बंगला जो आ गया इन द प्रोटेक्टेड एरिया एट द ओल्ड गोवा साइट, यूनेस्को, फिर अपना हेरिटेज सर्वे, सो उस हिसाब से जो ये इलीगल जो बंगला है वो तो ग्राउंड पे जाना ही है। वो
तोड़ना ज़रूरी है। अगर नहीं तोड़ रहे हैं, एमिकेबली नहीं टूट रहा है, तो जो ओनर लोग को जो करना है वो लोग करने का है। अगर ये लोग अभी तो इलीगल बंगले के ऊपर डिमोलिशिंग तो आ ही चुका है, लेकिन अगर ओनर को एमिकेबली नहीं करना है, गोवा का एक जो ब्यूटी जो है संभालने का नहीं है, वो निर्णय उसका है। लेकिन अगर कोर्ट में जाएंगे तो कोर्ट में जाने के लिए हम लोग भी तैयार है। अपनी तो बोरी बिस्तर तो बांधी है हम लोग कोर्ट जाने के लिए। तो लेकिन जब तक रहेंगे ये बंगले पे ऑक्यूपेंसी मिलना बहुत मुश्किल हो जाएगा। और आगे के दिन में ये जो अपनी जो लड़ाई है हम लोग तो इसको चालू ही रखेंगे जब तक ये बंगला टूटेगा नहीं। ओल्ड गोव्यामध्ये जागतिक वारसा स्थळावर बांधण्यात आलेला बेकायदेशीर बंगला लवकरात लवकर पाडावा, अन्यथा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. हैदराबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑल स्टाईल मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या कराटेपटूंनी सुवर्ण पदक मिळविले आहे. हैदराबादमधील इंदोर स्टेडियममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑल स्टाईल मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या कराटे स्पर्धकांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल व ब्रांज पदक पटकावून बेळगावचे नाव रोशन केले आहे. जवळपास 2000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये भारतामधील हैदराबाद, तेलंगणा आणि वेस्ट बंगाल, श्रीलंका, नेपाळ अशा अनेक देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या कराटे स्पर्धकांनी यश संपादन केले आहे, असे कराटे प्रशिक्षक महेंद्र SM यांनी सांगितले. हॅलो, नमस्ते. मी महेंद्र माहेंद्रकर वर्ल्ड कॉम्बॅट मार्शल आर्ट सुपर कराटे ऑर्गनायझेशन चालवत आहोत आम्ही. त्यामध्ये 4 मास्टर काम करत आहेत. महेंद्र, प्रणय महेंद्र, प्रज्ञा महेंद्र, सुनीता महेंद्र हे 4ही लोक मास्टर्स आहेत. आणि त्याबरोबर मुलांना सगळ्या प्रकारचं त्यांना फाईट कौशल्य दिलं जातं. त्याबरोबर ट्रेनिंग तर पूर्णपणे दिलं जातं. त्याबरोबर सगळ्या मुलांना स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आम्ही घेऊन जातो. आता अलीकडं झालेला म्हणजे परवा रविवारी इंटरनॅशनल टुर्नामेंटसाठी मुलांना मी घेऊन गेलो होतो. त्यामध्ये माझ्या 20 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन करून 25 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं आणि 20 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मारलं, 3 विद्यार्थ्यांनी सिल्वर मारलं आणि 2 विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मारलेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेशन केलं होतं त्या असोसिएशनचं नाव द ड्रॅगन मार्शल आर्ट्स हैदराबाद. इथं आम्ही खेळून आलो. त्या ठिकाणी जागतिक दर्जाचे टुर्नामेंट्स होते. त्या ठिकाणी वेस्ट बंगाल, श्रीलंका, नेपाळहून आलेली 2000 मुलं पार्टिसिपेशन केलं होतं. त्यामध्ये आमच्या 25 मुलांनी पार्टिसिपेशन करून चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला खुशी पण आहे आणि आम्हाला समाधान पण आहे. बस एवढं. तर या स्पर्धेमध्ये ट्रॉफी आणि गोल्ड मेडल संपादन केलेल्या कराटेपटूंनी प्रशिक्षक महेंद्र SM, प्रणय MM, सुनीता MM व प्रज्ञा MM यांच्या कार्याची स्तुती केली आहे. Hello everyone, my name is Salman Nizami and I'm a law student. I was learning from past 2 years in this Combat Martial Arts Association, and Pranay Mahendrakar is my master and the Mahendrakar is my grandmaster, and I was learning from past 2 years. And last year I had visited Hyderabad for the national level championship, and there I selected for international also. And day before yesterday there was an international championship, first international championship at Hyderabad, Telangana, and I was awarded with the gold and the silver. Gold in the sparring and the kata, and silver in the kata, and I was awarded with this momentum also. That's it. Thank you. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂದೀಪ್ ರಾಠೋಡ್ ಅಂತ. ನಾನು ವರ್ಲ್ಡ್ ಕಾಂಬ್ಯಾಟ್ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಟ್ರೈನಿಂಗ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಮೂರು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಆಡಿದ್ದೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಹೈದರಾಬಾದ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್, ಸೆಕೆಂಡ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಗೋವಾ ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್, ಥರ್ಡ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಹೈದರಾಬಾದ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಆಡಿದ್ದೀನಿ. ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ನಾನು ಫೈಟಲ್ಲಿ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಮತ್ತು ಕಟಾಯಲ್ಲಿ ಸಿಲ್ವರ್ ಮೆಡಲ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಈ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಮತ್ತು ರೆಫ್ರಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೂಡ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ರೆಫ್ರಿ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ರೆಫ್ರಿ ಅವಾರ್ಡ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. नमस्कार, मेरा नाम शरण है. मैं 5th क्लास में पढ़ता हूँ. मेरा स्कूल का नाम है बेंसन इंग्लिश मीडियम हाई स्कूल, और मैं इस क्लास का नाम है वर्ल्ड कॉम्बैट मार्शल आर्ट्स. इसमें मैं सीख रहा हूँ एक साल तक, और मैं हैदराबाद में जाके मैं उधर पे फाइट लड़के गोल्ड मेडल लाया हूँ. इसीलिए
और उधर से गोल्ड मेडल लाके मैं फाइट जीता हूँ। बेळगावातील वर्ल्ड कॉम्बॅट मार्शल आर्ट्स अँड सुपर कराटेच्या कराटेपटूंनी बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. आता पाहू खानापूर भागातील काही बातम्या. खानापूर तालुक्यातील चापगाव मधील श्री क्षेत्र चंपावती नगर येथील फोंडेश्वर यात्रोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे चापगाव श्रीक्षेत्र चंपावती नगर येथे सालाबाद प्रमाणे फोंडेश्वर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. यात्रा 2 दिवसाची असून मंगळवारी रात्री पालखी व इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी ओटी भरणे व रात्रीला लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आणि फोंडेश्वर देव नवसाला पावणारा असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व इतर धार्मिक विधीनुसार कार्यक्रम केले जातात. तानाजी गोरल, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर मधील शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे केले जात असून संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खानापूर शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी समस्येच्या चर्चेत नेहमीच असते. कधी गटारीची समस्या तर कधी पथदीपांची समस्या, कधी पाण्याची समस्या, अशा अनेक समस्या खानापूर शहरासह येथील रहिवाशातून सतावत आहेत. नुकताच खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यास प्रारंभ केला आहे. खानापूर शहरातील फिश मार्केट पासून ते हलकर्णी गावाच्या वेशीपर्यंत पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले. संबंधित खात्याने केवळ खड्ड्यांमध्ये दगडी डस्ट फेकून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे, तर कामगार खड्ड्यात केवळ फावड्याने लेवल करून पुढे जात आहेत. हे काम करत असताना खानापूरचे नागरिक त्या कामाकडे डोळेझाक करून न बघितल्याचा बहाणा करून जात आहेत. खानापूर शहरातील कोण एका नागरिकाने हे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे होत आहे, हे पॅचवर्क थांबवा
उत्कृष्ट दर्जाचे काम करणार असाल तर करा, नाहीतर काम बंद अशी तक्रार कोणत्याही लोकप्रतिनिधी, नेत्यांनी किंवा जाणकारांनी अथवा एका शहरातील नागरिकांनी केली नाही. ही खानापूर शहरातील नागरिकांची मनस्थिती आहे. त्यामुळे खानापूर शहराचा विकास थांबला आहे. एका अधिकारी वर्गालाही कशाची भीती नाही. त्यामुळे खानापूर शहर विकासापासून दूर गेला आहे. संबंधित कंत्राटदार मात्र निकृष्ट दर्जाचे काम करून आपला फायदा करून घेत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूरमध्ये टीसीला स्पर्श होऊन वानर जखमी झाले असून सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमी वानरावर उपचार करून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात वानराला दिले. खानापूर येथे स्टेट बँकच्या बाजूला कंपाऊंडला लागून इलेक्ट्रिकल टीसी बसवण्यात आला आहे. त्या बाजूला झाडे असल्या कारणाने कंपाऊंडवरून माकड ये-जा करतात. बुधवारी करंट लागून एक माकड जखमी झाले व याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महादेव कादोळकर व प्रज्योत दलाल यांना देण्यात आली. त्यांनी रेंज ऑफिसला भेट देऊन ऑफिसर कविता यांना ही माहिती दिली. ऑफिसर कविता यांनी फॉरेस्ट अधिकारी विनायक पाटील, कृष्णा नाईक यांना पाठवून दिले व महादेव कादोळकर व प्रज्योत दलाल या सर्वजणांनी मिळून उपचारासाठी माकडाला वेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व डॉक्टर AS कोडगी, डॉक्टर संगमी जेहर यांनी त्याच्यावर उपचार केले. उपचार झाल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला माकड सुपूर्द करण्यात आले आणि याआधीही करंट लागून एक माकड मरण पावले आहे. अशा वारंवार माकडाला करंट लागण्याच्या स्टेट बँकच्या कंपाऊंडवरून घटना घडत आहेत. तरी KB अधिकाऱ्यांनी त्या टीसीला बाजूने जाळी लावून किंवा अन्य पर्याय करणे गरजेचे आहे, अशी मागणी तेथील स्थानिक जनतेतून केली जात आहे. तानाजी गोरल, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील करंबळमध्ये 10 ट्रॉली गवताला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या वेशीत शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेल्या गवत गंजांना मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी आग लागून 10 ट्रॉली गवताचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की करंबळ गावच्या वेशीत रस्त्याला लागून जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्यासाठी गवताचा साठा केला होता. मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळच्या वेळी कोणी अज्ञातांनी बिडी ओढून टाकल्याने गवत गंजीला आग लागल्याची चर्चा करंबळ गावात केली जात आहे. यामध्ये करंबळ गावचे शेतकरी शिवाजी ज्योतिबा गावडे यांच्या मालकीचे 4 ट्रॉली गवत तर वामन लक्ष्मण घाडी यांच्या मालकीचे 6 ट्रॉली गवत जळून खाक झाले. गवताला आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाळलेले गवत असल्याने आगीने रुद्रावतार धारण केला होता. लागलीच खानापूर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. लागलीच अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत 8 ट्रॅक्टर ट्रॉली गवताचे नुकसान झाले आहे. यावेळी खानापूर अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी मनोहर राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी मनोहर राठोड यांनी आग लागताच फोन करून खानापूर अग्निशामक दलाच्या ऑफिसला संपर्क करण्याचे आवाहन केले. गरीब शेतकरी वर्गाचे जवळपास 10 ट्रॉली गवत जळल्याने करंबळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. सागरे लक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त आरोग्य सुविधा पुरवण्याच्या मागणीचे निवेदन खानापूर MA युवा समितीकडून आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. खानापूर तालुक्यातील सागरे येथील यात्रोत्सव काळात रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका आरोग्य अधिकारी वर्गाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन डॉक्टर संजीव नांद्रे यांनी बुधवार ते रविवार या काळात रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील व नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या होणार नाही त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. अध्यक्ष धनंजय पाटील यांनी यावेळी यात्रा काळात लाखोंची गर्दी होणार आहे, त्यामुळे या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य सुविधा पुरवा अशी मागणी केली. निवेदन देताना खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, मिलिंद देसाई यासह सागरे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी वर्गाने निवेदनाचा स्वीकार करून सर्व सोयी उपलब्ध करू असे आश्वासन दिले. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. अथणी तालुक्यातील तेलसंग गावात दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील तेलसंग गावात दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. तेलसंग गावातील केव्हीजी बँक समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. दुचाकीला लागलेली आग विझविण्यात स्थानिकांना यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून इंगळी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे. आनंद बंबनवर, KNN सिटी न्यूज, चिकोडी. राष्ट्रीय महामार्ग कनगलेजवळ कार व जीप यांच्या जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील युवक युवती जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಕನಗಲ ಗ್ರಾಮದ ಬಳಿ ಕಾರುಗಳ ಮಧ್ಯೆ ಡಿಕ್ಕಿಯಾಗಿ ಇಬ್ಬರು ಮೃತಪಟ್ಟಿರುವ ಘಟನೆ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ ನಡೆದಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ 4ರಲ್ಲಿ ಬುಲೆರೋ ಕಾರು ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ ವೇಗವಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದು ಸ್ವಿಫ್ಟ್ ಕಾರಿಗೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ ಸ್ವಿಫ್ಟ್ ಕಾರಿನಲ್ಲಿದ್ದ ಓರ್ವ ಯುವಕ ಹಾಗೂ ಯುವತಿ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಮೃತಪಟ್ಟಿರುವ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಸ್ವಿಫ್ಟ್ ಕಾರಿನಲ್ಲಿ ಚಲಾಯಿಸುತ್ತಿದ್ದ ಯುವಕ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನ ಕಮತ್ನೂರ್ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಶಾಂತ್ ಕೋಲಾರ್ಗಿ ವಯಸ್ಸು 24, ಅತನಿ ಮೂಲದ ಶ್ರದ್ಧಾ ತೆಲಸಂಗ್ ಮಠ್ ವಯಸ್ಸು 20 ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಂಕೇಶ್ವರ್ ಪೊಲೀಸರು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದ್ದು संकेश्वर पोलीस ठाण्याला प्रकरण दाखलिಸಲಾಗಿದೆ. सचिन कांबळे, कन्नडमा न्यूज नेटवर्क, संकेश्वर. शेवटी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. गोवावेस येथील कॉर्पोरेशनचे कॉम्प्लेक्स पाडू नये. कॉम्प्लेक्समधील 56 गाळेधारकांची मागणी धरू लागली आहे जोर. 60 वर्षे टिकणारी इमारत 31 वर्षातच का जात आहे पाडाविली, असा केला प्रश्न. आलारवाड सांडपाणी प्रकल्पाची चौकशी, याचिकाकर्त्यांनी मांडली आहे आपली बाजू. हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा मनपाचा घाट. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.